आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। मंडळी आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी आहे। काही दिवसांपूर्वी सांगोला शहराजवळ घडलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातल्या 4 आरोपींना पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। ही माहिती मिनाज खतीब यांनी सांगोला पॉलिटिक्सला कळवली। मंडळी याबाबत सविस्तर वृत्त असं आहे। दिनांक 21 मार्च रोजी रात्री 11च्या सुमारास सांगोला येथील पंढरपूर बीचच्या थोड्या पुढे असलेल्या अंतरावर एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या थार गाडीतील अनोळखी इसमांनी फिर्यादी दिलीप भाऊजी पाटील राहणार मौजे चिंचवड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या गाडीला कट मारला आणि गाडीला कट का मारला म्हणून गाडी आडवी लावून या आरोपींनी त्या 4 अनोळखी इसमांनी फिर्यादीला दमदाटी व शिवीगाळ करत दरोडा टाकला होता। म्हणजे फिर्यादीच्या डिक्कीतील 2 कपड्याच्या बॅगा, त्यातील एका बॅगेत ठेवलेली 2,50,000 रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि चालकाचे 2 मोबाईल फोन, फिर्यादीच्या पत्नीचे ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 4 वेगवेगळ्या बँकांचे ATM कार्ड असं जबरदस्तीनं मुद्देमाल चोरून नेला होता। मंडळी याबाबतची तक्रार सांगोला पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला होता। सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगोला पोलीस ठाणे यांच्या या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपासकामी पथकं नेमली होती आणि ही वेगवेगळी शोध पथकं तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती। मंडळी या शोध पथकांनी गोपनीय माहितीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती काढली। गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची थार गाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती या तपास पथकाला मिळाली। त्यावेळी सांगोला पोलीस पथकानं कोल्हापूर इथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सदर थार गाडीचा मालक गौसपाक उर्फ मुन्ना अब्दुल रचाक जमादार राहणार कोरोची यास गाडीसह ताब्यास घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली, त्यानं गुन्हा केल्याची कबुलीही दिली। यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यातील फिर्यादीचा ड्रायव्हर रामचंद्र बापू साळुंके राहणार मांगले 32 शिराळा हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यासोबत संदीप बाबासू मेडगोळे राहणार कोरुची जिल्हा कोल्हापूर, महेश मारुती कांबळे राहणार उजगाव कोल्हापूर आणि शिवाजी माळे कोल्हापूर यांनी मिळून संगनमतानं हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली। पोलीस पथकानं सदर गुन्ह्यातील 4ही आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। या सर्व लोकांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यामुळं त्यांना अटक करून आज 26 मार्च रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सांगोला इथं न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयानं सदर आरोपींना 30 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे। सदर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे करतायत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, सागर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राजगे, दत्ता वजाळे, असलम काजी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, अमर पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनकर यांनी ही कारवाई केलेली। तर मंडळी तुम्ही सांगोला पॉलिटिक्सवर ही खास ब्रेकिंग न्यूज बघताय। मागील काही दिवसांपूर्वी सांगोला पंढरपूर रोडवर सांगोला शहरानजीक असलेले ब्रिज खाली हा मोठा दरोडा पडला होता आणि या दरोड्याच्या घटनेमध्ये 2.5 लाखांच्या मुद्देमालासह इतरही बराचसा ऐवज चोरीस गेला होता। 4 लोकांनी हा दरोडा टाकला होता आणि या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये विना नंबरची थार गाडी असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं। तर मंडळी हा अत्यंत किचकट गुन्हा सांगोला शहराजवळ घडला होता आणि या गुन्ह्याचा तपास करण्याचं आव्हान सांगोला पोलिसांसमोर होतं। मंडळी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत कसोशीनं हा तपास करून या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे। आणि मंडळी आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज बघताय। या गुन्ह्यातल्या 4ही आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातून अटक करून सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना आज न्यायालयासमोर हजर केलं होतं। त्यांना रिमांडचीही आज मंजुरी मिळालेली आहे। तर मंडळी इतक्या मोठ्या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अगदी 24 तासामध्ये लावलेला आहे। कोल्हापुरातला हा फिर्यादी होता आणि या फिर्यादीच्या गाडीवर मागील 24 दिवसांपूर्वी दरोडा पडला होता। तर मंडळी पोलिसांनी अत्यंत कसोशीनं या गुन्ह्याचा तपास केला आहे।
तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.